डिग्रीपेक्षा जास्त स्किल्स का इम्पॉर्टंट आहेत या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जास्तीत जास्त स्किल्स का इम्पॉर्टंट असतात डिग्रीपेक्षा. सो सर्वप्रथम मी सांगते डिग्री नेमकं काय आहे. तर डिग्री म्हणजे तुमचं शिक्षणाचं नॉलेज, त्याला तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही मेडिकलमध्ये आहात तर तुम्हाला डॉक्टरची डिग्री घेण्यासाठी 5.5 वर्ष द्यावे लागणार आहेत प्रत्येक फील्डनुसार. आणि बीपीटीएचचं करायचं असेल तरी पण तेवढं टाइम द्यावाच लागणार आहे तुम्हाला. तर त्या टाइमनुसार तुम्हाला ती डिग्री येणार. आता डिग्री नेमकं काय, तुमचा जो एक्सपिरियन्स असतो तो एक्सपिरियन्स तुम्हाला येते एका सर्टिफिकेटच्या माध्यमातून, ठीक आहे. पण डिग्रीमध्ये तुम्हाला ते वापरून तुम्ही काही ना काहीतरी एक मार्गदर्शनानुसार तुम्ही असं वेगळं वळणावर जाऊ शकता आणि त्या वळणानुसार तुम्हाला ती जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटते. हे असते डिग्रीचं. कारण कोणती पण डिग्री घ्या, ते डिग्री दाखवल्यानंतर तुम्हाला जॉब भेटेल. पण आता सगळं पालटलंय. कारण स्किल जर तुमच्याकडे नसेल आणि ओनली अँड ओनली डिग्री असेल तर तुम्हाला कोणतीही कंपनी घेत नाही. तुम्ही पुढे एक न्यूज पण ऐकली असेल की तिच्याकडे सर्टिफिकेट 100पेक्षा जास्त आहेत, डिग्री पण 2-3 आहेत, त्याबद्दल त्याला खूप सारे मेडल्स पण भेटलेले आहेत, तरी सुद्धा एका कंपनीने तिला नकारलं. कारण की तिला मार्क्स नाही विचारले, की तिला विचारलं की तुला नेमकं काय येतं, तुला नेमकं काय येतं हे तिला विचारलं. पण तिला फक्त एवढंच माहित होतं की 1+1 किती होतात. आणि आपल्याला कॉलेज एज्युकेशनमध्ये शिकवलं गेलेलं आहे, गुणाकार भागाकार जे पण आहे ते सगळं शिकवलं गेलेलं आहे. पण वैचारिक असेल किंवा जे पण बाहेरचं नॉलेज आहे ते तेवढं आपल्याला सांगितलं गेलेलं नाही. किंवा पैसा कसा येतो हे आपल्याला कधी सांगितलं नाही. पैशाच्या मागे कधीही पडायचं नसतं. आपल्याकडे नेमका पैसा कसा येऊ शकतो, नॉलेज आपल्याला कसं भेटू शकतं यावर डिपेंड करतं की आपण कशा प्रकारे लढणार आहोत, कशा प्रकारे नॉलेज घेणार आहोत. कारण की हे बघा, पैसे तर सगळ्यांकडे, आपण पैसे यासाठीच कमवतो की आपल्या गरजा पूर्ण होतात, ठीक आहे. बाकी याचं काही उद्देश नसतं पैशाचं. फक्त काहीतरी आपल्याला घ्यायचं असेल तर आपण पैशाने ती घेऊ शकतो. पैसा जास्त इम्पॉर्टंट नसतो. पण तुमचं जो नॉलेज आहे ना तो खूप महत्वाचा आहे. कारण की अंबानी असतील किंवा रतन टाटा असतील ते कधी पैशांच्या मागे नाही पळाले. पैसा त्यांच्याकडे कसा येतो याचा त्यांनी विचार केला. आता मी तुम्हाला पूर्णपणे सांगते, जर तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायचं असेल तर मी सर्वप्रथम सांगते की तुम्ही रिच डॅड आणि पुअर डॅड हे जे पुस्तक आहे ना नक्की वाचा. तुमचं थोडा माइंडसेट थोडंसं चेंज होईल. मी जास्त काही नाही सांगा, पण थोडा का होईना तुमचा चेंज होणार आहे. आणि स्किल पैसामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात की तुम्ही नेमकं माइंडसेट कसा असला पाहिजे. तुमचं रिच माइंडसेट, पुअर माइंडसेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. की आता हे बघा, माइंडसेटचं कसं असतं ना, आपण स्वतः कोणाचा माइंडसेट चेंज नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही स्वतः नाही बदलणार. आता डिग्रीचं झालं, त्यासाठी तुम्हाला तेवढा टाइम लिमिट असतो आणि ते सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपल्याला भेटती डिग्री एका कागदाच्या स्वरूपात. आता स्किलचं कसं असतं ना, स्किल म्हणजे तुमच्याकडे काय येतं नेमकं. समजा तुम्ही डॉक्टर जरी असाल तर तुम्हाला सिंगिंग येतं का किंवा पेंटिंग येतं का, ह्या ज्या स्किल्स असतात ते इम्पॉर्टंट असतात. आता समजा डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला काय येतं, एआयचा वापर करता येतं का. आता प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला जर विचारलं तुम्हाला एआय येतं का, हे क्वेश्चन असणारच. एआय जमतं का, ग्राफिक डिझायनिंग तुम्हाला जमतं का. आता प्रत्येक फील्डमध्ये नाही विचारणार, पण एक गोष्ट असते स्किल्स खूप महत्वाचे आहे. समजा तुम्ही एक डॉक्टर आहात पण तुम्हाला पेशंटशी बोलताच येत नसेल, तुम्ही डॉक्टर कसले ना. कारण की स्किल खूप महत्वाची असते. कम्युनिकेशन स्किल असेल, पर्सनल डेव्हलपमेंट असेल, स्वतःमध्ये स्वतःला कसं बोलायचं हे जर जमत नसेल ना तर तुम्ही ग्रो नाही होऊ शकत. तर इथे तुम्हाला ते शिकवलं जातं स्किल पैशामध्ये. पर्सनल डेव्हलपमेंट असेल, फायनान्स मास्टरी असेल, स्टॉक मार्केट असेल, या प्रकारच्या सगळ्या स्किल शिकवल्या जातात आणि स्किल शिकून तुम्ही स्वतः पैसे कमवू शकता. आता ठीक आहे, हे झालं एक पैसे कमवणं किंवा रेफर करणं. आता फ्रीलान्सिंगची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती, पण अजून एकदा सांगते. या स्किल वापरून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर व्हिडिओज तुम्ही कोणाचे बनवून देऊ शकता, त्याचे तुम्ही चार्जेस स्वतः घेऊ शकता. जर तुम्हाला कॅनव्हा डिझाईन छान येत असेल तर एखादे पोस्टर बनवून तुम्ही स्वतः तिथे इन्कमचे चार्ज घेऊ शकता. अशा प्रकारचे तुम्ही इन्कम करू शकता. कारण की स्किल असेल तुमची इन्कम कधीही थांबणार नाही, हे माझा दावा आहे. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, चालत राहा. स्किल पैसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात की नेमकं कशा प्रकारे तुमचं फर्स्ट स्टेप असली पाहिजे, सगळं गायडन्स दिलं जातं. आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तुम्ही मला क्वेश्चन्स करू शकता. आणि जॉईनिंग लिंक सुद्धा दिलेली आहे, नक्की तुम्ही जॉईन करा. स्किल पैसामध्ये जे पण तुम्हाला डिजिटल स्किल्स शिकायचे असतील तर नक्की तिथे गायडन्स तुम्हाला दिलं जाईल. यूट्यूब पण आहे, पण यूट्यूबमध्ये सर्टिफिकेट नाही आहेत अलाउड. आणि यूट्यूबमध्ये तुम्हाला असं नाही प्रॉपर रोडमॅप पद्धतीने शिकवलं जाणार नाही. त्यामुळे खरंच जॉईन करा, कोर्स खूप छान आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की मी पर्सनल मेंटरशिप देईल आणि
तुम्ही स्टार्ट करा, नक्की गायडन्स भेटेल, पण लर्निंग माइंडसेटनं या, नक्की तुम्हाला सपोर्ट भेटेल. आणि सर्वात महत्त्वाचं स्किल खरंच इम्पॉर्टंट आहे, स्किलवर फोकस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी धन्यवाद.